कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 6 वाजता घडली। या घटनेत महिलेच्या पतीवर हातोड्याने हल्ला करून त्याला देखील गंभीर जखमी करण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव मनीषा मोहन केसरेकर वयवर्ष 35 असे आहे, तर त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर वयवर्ष 45 हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी फरीद अब्दुल शेख वयवर्ष 52 याच्या विरुद्ध MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीत म्हटल्यानुसार शनिवारी सकाळी मनीषा केसरेकर यांच्या घराच्या मागील बाजूस आरोपी फरीद शेख यांनी कचरा टाकला। यावरून मनीषा यांनी आमच्या घराजवळ तुम्ही कचरा का टाकला असा जाब विचारला। यावेळी कचरा टाकण्याच्या विषयावरून मनीषा केसरेकर आणि आरोपी फरीद शेख यांच्यात जोरदार वाद सुरू झाला। मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना मारहाण केली। त्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन केसरेकर यांच्यावर हातोड्याने डोक्यात वार केले। मोहन केसरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपीने मनीषा केसरेकर यांच्या पोटात आणि डोक्यात चाकूने 3 ते 4 वार केले। या हल्ल्यात मनीषा केसरेकर या अत्यंत गंभीर जखमी झाल्या। मोहन आणि मनीषा केसरेकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला।